तर उत्तराखंडमध्ये पावसानं कहर केलेला आहे। यमुनोत्री मार्गावर ढगफुटी झालेली आहे। महाराष्ट्रातील अनेक पर्यटक हे उत्तराखंडमध्ये अडकलेत। पर्यटकांच्या मदतीसाठी एकनाथ शिंदेंनी पुढाकार घेतलाय। उत्तराखंडच्या मुख्यमंत्री कार्यालयाशी संवाद सुद्धा साधलाय। राज्यातील पर्यटकांची एनडीआरएफनं सुखरूप सुटकाही केली आहे। उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। या पुरामध्ये काही महाराष्ट्रातील नागरिक सुद्धा अडकल्याची माहिती समोर येते आहे। इथल्या आकाश जाधव आहेत आपले टुरिस्ट महाराष्ट्रातले, त्यांच्याशी बोललो। ते म्हणाले आता यमुनोत्री धाम जवळ जानकी चट्टी तिथं ते लोक आहेत 20-25 लोक, आणि तिथं आता पूर्ण बंद आहे तिथला रस्ता, आणि पूर्णपणे त्यांचं ते लँडस्लाईड झालंय तिथं। तर तिथं आपल्याला लोक पाठवून त्यांना मदत केली पाहिजे। हा, मग तिथून महाराष्ट्रातलेच आहे ते। ओके, हा साहेब बोला ना। आता आहे ना, तिकडून मदत होते ना? हो, मदत झालेली आहे, आम्हाला सुखरूप बाहेर काढलं साहेब। आता मी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर पण बोललो, हा आणि त्यांचे ते बाकी अधिकारी आहेत त्यांच्याशी पण माझं चर्चा चालू आहे। हा आता मुख्यमंत्री तुमचे आपले तिकडचे म्हणाले मला आता उत्तराखंडचे हा की काळजी करू नका, आमचे सगळे लोक कामावर आहेत, हो हो आणि तुमच्या सगळ्या लोकांना सुखरूप बरोबर काढतील तिथून। हो हो साहेब, व्यवस्थित काढले सगळं सुखरूप। हो ना? हो हो माझं आता म्हणजे त्यांच्याशी पण मगाशी बोलणं झालं, हो 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 अधिकाऱ्यांशी पण आपली चर्चा चालू आहे, हा 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 आणि त्यामुळे ती होईल। काळजी करू नका तुम्ही एकदम। हो 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 साहेब, नक्की सगळे नक्की। लोक किती आहे तुम्ही टोटल? आम्ही आता इथे 25 जण आहोत टोटल, आणि मागून 40 जण येत आहेत। अच्छा, 25 लोक आणि 40 महाराष्ट्रातले आहे? पुढे पण हो महाराष्ट्रात, पुढे पण थोडे काही गेलेले आहेत। बरं बरं बरं, काही कुठे अडचण आली तर फोन करा।